देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. आषाढीचा सोहळा आणि आपली देशी गाय किल्लार गायीचा गोशाळेचा आपलं उद्घाटनाचा सोहळा म्हणजे योग आपला कसा म्हणजे बघा प्रत्येक वेळेस काहीतरी आपला कार्यक्रम असतो कुठला तरी योग वाटच बघत असतो. तर असा हा म्हणजे काय हा सोहळा स्वर्गी नाही. तिथं बघितलं तर आता आषाढीचा आहे. आषाढीच्या सोहळ्यात सगळेजण आपला आल्यापासून विषय झाला की पंढरपूर कुठे आहे आणि आपलं पांडुरंग कुठे आहे. आता बाकीचे लोक आपले जातात पंढरपूरला, पण काय आहे की तिकडे भावनिक आनंद आहे फक्त. काय तर रूपातला आनंद आहे आणि त्या रूपाला बघून तो भावनिक आनंद आहे. पण बाबा इथे काय आहे की तिथं संत महात्म्यांचं सद्गुरूंच्या सानिध्यात असल्यामुळे स्वरूपाचा आनंद मिळतो. आता ते विठ्ठलाचं स्वरूप आहे म्हणून जो आता आपण सकाळपासून आता रोज ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही भजन झाल्यानंतर चिंतन करतोय त्यातून काय मिळतंय तो आनंद प्राप्त होतोय आणि ते स्वरूप आहे त्या भगवंताचं आणि त्या स्वरूपाचा आनंद आपण घेतोय का तर इथं बाबा सद्गुरूंचा आश्रय आहे. सांगितलं बाबा काय की भगवंताचा आधार आणि सद्गुरूंचा आश्रय जिथे असेल तिथं बाबा तो आनंद प्राप्तच आहे. आता सद्गुरूंच्या कृपेने आनंदी जीवन जगण्याचा योग प्राप्त होतो. कसला योग प्राप्त होतोय? आनंदी जीवन जगण्याचा योग कसा प्राप्त होतोय? सद्गुरूंच्या कृपेने. आता काय आनंदी जीवन जगण्याचा योग म्हणजे काय आणि तो कसा प्राप्त होतोय तो नक्की काय आहे आपण हा विषय आपण समजून घेऊया. तर बाबा ज्या जीवन प्रक्रियेने भौतिक लाभाबरोबर बघा नीट वाक्य ऐका जरा, ज्या जीवन प्रक्रियेने भौतिक लाभाबरोबर परमार्थ घडून प्रवृत्ती निवृत्ती साधून इहलोक आणि परलोक दोन्हीही एकाच वेळी प्राप्त होतात या जीवन प्रक्रियेला जीवनक्रम म्हणतात किंवा करिअर. म्हणजे आता आपल्याला बऱ्याच वेळेला आता आनंदी जीवन जगण्याचा योग, पण तो योग कसा प्राप्त होतोय म्हणण्यापेक्षा तो बाबाने कसा प्राप्त करून दिलाय नुसतं सांगितलं नाही तर तो आपल्या नकळत आपल्याकडून तो करून घेत आहे. का आपल्याला आनंद प्राप्त होतोय? म्हणजे फक्त काय आनंद म्हणजे नामानंद होतोय किंवा त्या प्रक्रियेतून नाही, तर हा एकदम म्हणजे आपल्याला म्हणजे कळत नाही म्हणजे आपण कुठल्या किंवा आपल्याला काय मिळाले हा योग कसा प्राप्त होतोय किंवा काय होतंय म्हणजे सहज आपल्याला वाटते काय म्हणजे आपण करतोय सगळं चाललंय. पण बारीक विचार केला तर बाबा की आता हा संदेश ऍक्च्युली याच्यामध्ये आहे भगवद्गाव सेतूमध्ये 6व्या प्रकरणातला 11वा संदेश आहे. तर तो आपण संदेश बघूया. मग त्यातला आनंद म्हणजे हा आनंदी जीवन जगण्याचा योग किंवा हा जीवनक्रम कसा आहे आणि कसा असावा आणि तो बाबाने आपल्यासाठी कसा सेट करून दिलाय. आज आपण समाजात बघतोय की बाबा आता जीवनक्रम आणि करिअर शब्द वेगळे आहेत पण अर्थ दोन्हीचा एकच आहे. मग बाबांनी थोडस करिअरवरती बराच जुना विषय आपला म्हणजे की पहिल्या सिद्धांत संग्रहापासून करिअर आलाय का तर आजच्या पिढीला करिअर बद्दल एक काहीतरी कल्पना आहे. ती कल्पना कशी आहे की ज्या शिक्षण पद्धतीतून आले जसे संस्कार झाले त्याप्रमाणे ते करिअरचीच प्रत्येकाची आपापली संकल्पना आहे. पण बाबांनी करिअर बद्दल काय सांगितलेलं आहे ते आपण जरा समजून घेऊया. म्हणजे ज्ञान संपादन करून ज्ञानी होऊन विश्वात्मके देवे रूप किंवा हरिरूप होण्याऐवजी केवळ पैसा कमवून करिअर करण्याचा आजकालचा कल झालाय. कसा कल आहे आपला? आपण समाजात बघतो काय पैसा कमवून मोठं होण्याचा कल आहे. तिथं बाबा ज्ञान संपादन करून किंवा बाबा संतांचं काय आहे की बाबा करिअर ज्ञान संपादन करून ज्ञानी होऊन
हरिरूप होण्याचा, या मार्गाने गेलो तर आपण बाबा किंवा हरिरूप झालो तर मग तुम्हाला एक काहीतरी करिअर होईल. पण ते राहिलं बाजूला आणि फक्त केवळ पैसा कमवून करिअर करण्याचा प्रयत्न चालू आहे. आता त्याच्या ह्याच्याखाली आज आपण बघतो की बाबा मग अशी जर करिअरची व्याख्या आहे आणि मग करिअर करणारे लोक काय करतात की बाबा फक्त पैसा कमवायचा, मग तो काय कसल्याही मार्गाने, मग त्याला ते काय पैसा कमवण्याचा काय हे नाही. कारण काय की शेवटी शिक्षण पद्धतीत शिक्षण काय दिलेलं आहे, पैसा कमवून मोठा हो. कसं मोठं व्हायचे, पैसे कमवून मोठं व्हायचे. माझा बाबा म्हणतात की म्हणजे काय बाबा, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांनी पैसा कमवला नाही, श्रीपाद बाबांनी पैसा कमवला नाही, मग करिअर झालं का नाही त्यांचं. किंवा बाबा आणखीन बाबा दुसरे म्हटलं तर टिळक किंवा बाकीचे काही स्वातंत्र्य सेनानी होते, मग ते बाबा आगरकर टिळक किंवा हे, तर ते जेलची हवा खाल्ली त्यांनी बाबा, की म्हणजे त्यांना स्वातंत्र्यासाठी त्याला जेल झाली. मग ते जेल झाली म्हणजे मग त्यांचं करिअर झालं का नाही. किंवा बाबा भगतसिंग किंवा सुखदेव किंवा अजून ते बाबू गेलो, त्या लोकांना बाबा हुतात्मे झाले, फाशीची शिक्षा झाली, मग त्यांचं करिअर झालं का नाही. करिअर म्हणजे आपल्या डोक्यातली संकल्पना काय आहे आणि त्यांच्या डोक्यात काय होतं बाबा, की ह्या लोकांचं करिअर कसं होतं. तर एक बाबा एक त्यांचं काहीतरी ठरलेलं बाबा, काहीतरी एक उद्देश घेऊन किंवा एक संतांचे विचार घेऊन त्याप्रमाणे त्यांचं ते हे चाललेलं. मग तसं तर बघितलं तर आता त्याच्या विरुद्ध पण बघितलं तर बाबा आता मध्ये अब्दुल करीम तेलगी काय आता एवढं करोडची संपत्ती कमवली आणि जेलमध्ये जाऊन बसला. आज आपण कितीतरी बघतो की नेते मंडळी किंवा कितीतरी आपण भ्रष्टाचारी लोक बघतोय की कितीतरी अमाप संपत्ती कमवत आहेत, पण किती आता बघितलं त्यानंतर आता ते तेलगीनंतर बरेच जण जाऊन आले, पण ते सलामत सुटतात का, तर त्यांच्या बाजूने मोठी फौज फाटाय कशाची, वकिलांची, त्यांना निर्दोष सोडवण्यासाठी कोर्टात का, तर तिथून ते पण ते पैसा कमवतात. म्हणजे ते वकील पण कशासाठी आहेत, देशद्रोही लोकांना कोर्टातून निर्दोष मुक्तता करवतात आणि त्याच्यातून अमाप पैसे कमवतात. म्हणजे असं एक बाबा एक आता हे करिअर आहे का. अब्दुल कलाम तेलगीने किंवा आता बरेच अजून बाकीचे नेते मंडळींनी भरपूर पैसा कमवला, मग त्यांचं करिअर झालं म्हणायचं का. करिअर कशामध्ये आहे, तर बाबा ज्या काय बाबा लोकांना म्हणजे कोण आहेत बाबा दीनदुबळ्या लोकांना जो मदत करेल किंवा एक बाबा शिवभाव तयार होऊन सेवा करणं, जनसेवा करणं, ह्या भावनेतून जर सेवा होत असली तर ती जनसेवा होते. पण आज समाजामध्ये काय की बाबा बघतो आता काय आपले नेते मंडळी वगैरे येतात किंवा त्यांना जनसेवा करायची असते किंवा समाजसेवा करायची असते, पण त्यांना जनसेवा करायला किंवा समाजसेवा करायला काहीतरी सत्ता लागते, पैसा लागतो. पण ह्या मंडळींनी कोणाची सत्ता होती किंवा काय हे केलं का, तर म्हणे तुम्हाला जर जनसेवा करायची असली किंवा जर दीनदुबळ्यांची जर सेवा करायची असली तर तुमच्या अंतःकरणातून झालं पाहिजे. म्हणजे सांगितलं की बाबा अंड आतून फुटलं तर त्याच्या जीवनाची सुरुवात आहे आणि जर बाहेरनं फुटलं तर नाश आहे. मग हा कळवळा कसा आहे, आतून फुटला पाहिजे. संतांचा कळवळा कसा आहे, हा आतूनच आहे, म्हणजे बाहेरून असा हे नाही झालेला. बाहेरून जर फुटला असला तर आपण बघतो समाजामध्ये आज किती लोक आहेत काय आता म्हणजे नाव घेण्यासारखे आहेत किंवा म्हणजे उल्लेख हे नाही, पण बरेच लोक की समाजसेवा भरपूर करतायत. हा एक म्हणजे एक त्यांचा चेहरा असतोय, पण त्यांच्या मागे त्यांचा उद्देश काहीतरी वेगळाच असतो. तसं संतांचं नाही बाबा की ते कळवळ्या पोटी असते आणि त्या कळवळ्यातून ते करतात. त्यामुळे त्यांच्याकडून म्हणजे जे काय होतं ते विश्वकल्याणाचं कार्यच होतं. तर असं बाबा एक विषय आहे. तर त्यामध्ये आपला असं करिअर जर होत असलं तर ते कळवळ्यातून केलेल्या मेहनतीचा सीन येत नाही किंवा उपकाराची किंवा जनसेवा केल्याची जाणीव होत नाही त्यात. त्यामुळे मग ते बाबा जे काय होतं ते त्यांच्याकडून दीनदुबळ्यांची सेवा होऊन बाबा आता तिथे अशी जर म्हणजे काय की हा मानव धर्म आहे. म्हणजे बाबा दीनदुबळ्या लोकांची सेवा करणं हा मानव धर्म आहे किंवा हा स्वधर्म आहे. आणि हा जिथं स्वधर्म असतो तिथं देव असतो. देवाच्या आपण बाबा देव कुठे आता बघितलं किंवा देवाचं आपण असं बघितलं तर
तर पंढरपुरात लोक एवढी जातात, तर मग तिथं खरं देव आहे का? देव कुठे आहे? तर बाबा जे काही रांजल्यांची म्हणजे जो म्हणे आपुला ते त्याची देव जाणावा, म्हणजे अशी जी ज्यांची सेवा करण्याचा भाव आहे किंवा हा कळवळ्यापोटी जो भाव आहे तिथे तो देव प्रकट असतो. ज्या जीवन प्रक्रियेने भौतिक प्रगती, आता भौतिक प्रगतीमध्ये काय येतं आपल्याला बाबा, तर बाकीच्या तर ठीक आहे, बाहेर आपण ठीक आहे, पण आपल्यासाठी बाबांनी बाबा ज्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे गोसेवा आणि वृक्ष संवर्धन, त्यातून भौतिक प्रगती पण होते. म्हणजे आध्यात्मिक प्रगतीला तर आहेच आपल्याला, पण त्याच्याबरोबर भौतिक प्रगती पण अशी शाश्वत साधली जाते. म्हणजे आता बाकीच्या प्रगतीतून आपण बऱ्याच गोष्टी करतो पण ती शाश्वत नसते. म्हणजे प्रगती पण आता भौतिक जरी असली तरी पण ती शाश्वत आहे आणि बाबा तात्पुरती. आता आज आपण समाजामध्ये म्हणजे बऱ्याच वेळेला बघतो म्हणजे की कितीतरी ठिकाणी बाबा वेळी पाऊस पडणं किंवा काय काय बघतो. आता ह्या सीझन मध्ये तर पाऊस लवकर सुरू झाला आणि जिकडे ठिकाणी बातमी बघितली की ढगफुटी. आता ही भौतिक प्रगती आहे का? जी प्रगती जी अशी साधली आहे की बाबा निसर्गावरती अतिक्रमण करून ही साधलेली आहे. त्याच्यामुळे ही शाश्वत प्रगती नाही होत. शाश्वत प्रगती कधी होईल तर बाबांनी असं बाबा आपल्याला साधनच निवडून दिलंय की बाबा वृक्ष संवर्धन करा आणि गोसेवा करा. आता गोसेवा जर केली तर आपली म्हणजे शाश्वत म्हणजे आता प्रगत शाश्वत म्हणजे बाबा तुमच्या घरच्याच बरोबर शेती व्यवस्थित पिकली तर तुमच्याला आपोआपच म्हणजे धान्य संपत्ती वगैरे आपोआपच येणार आहे. तुमची एक परिस्थिती पण सुधारणार आहे आणि वातावरण पण म्हणजे त्यांनी वातावरणामध्ये पण काय हे होत नाही. आता जर ह्या बाकीच्या आपण प्रगती बघतो तर त्याच्यामध्ये काहीतरी एका घटकाला डावलं जातं किंवा निसर्गावरती शेवटी अतिक्रमण करूनच ती प्रगती होते. त्यामुळे ती भौतिक प्रगती होत नाही. म्हणजे आपल्याला आपल्या बरोबर आपल्या समाजाचा पण त्याच्यामध्ये विकास आहे अशी आपल्याला भौतिक प्रगती आहे. आता म्हणजे ह्यामध्ये परमार्थ आहे का भौतिक आहे तसं बघितलं तर दोन्ही पण बाबांनी एकत्र अशी साधनाच अशी दिली की दोन्ही गोष्टी तुमच्या घडत आहेत. म्हणजे परमार्थ करायला आपल्याला वेगळं सांगितलंय का? आता ही गोशाळा आहे का मंदिर आहे? पांडवगडावा काय तिथं डोंगरासाठी म्हणजे यासाठी जातोय का ते मंदिर आहे? म्हणजे ते परमार्थ पण घडतोय आणि भौतिक प्रगती पण होते. मग त्यासाठी वेगवेगळं करायची गरज नाही बाबा. नाही तर बाबा म्हणून म्हणतात ना म्हणजे काय आम्ही परमार्थ करतोय का प्रपंच करतोय हे समजत नाही का? तर त्यामुळे दोन्ही पण गोष्टी आपोआपच साधल्या जात आहेत. म्हणून काय वाक्य की बाबा ज्या जीवन प्रक्रियेने भौतिक प्रगती बरोबर परमार्थ घडतोय. परमार्थ करायला म्हणजे आपल्याला बाबा वेगळं परमार्थाच्या नावाखाली आपण वेगळं काय करतोय का? नाही तर आज बघतो आपण वाऱ्या करतोय किंवा काय कोण ग्रंथ वाचतात, कुठे कुठे 4 धाम करतात. तर ती एक संकल्पना झाली समाजामध्ये की बाबा परमार्थ करायचे म्हणजे ह्या गोष्टी केल्या पाहिजे. पण आपल्याला बाबा त्या पण होत आहेत आणि त्याच्याबरोबर आपल्याला ह्या म्हणजे ज्या तुमच्या बरोबर ह्या जर विश्व कल्याणाचं कार्य म्हणतोय आपण, पण विश्व कल्याणाच्या कार्याबरोबर आपला परमार्थ घडतो ना. परमार्थासाठी आपण वेगळं काय असं काय हे करत नाहीये. तर बाबा परमार्थ घडून काय त्या सांगितलं पुढं की प्रवृत्ती आणि निवृत्ती साधून. म्हणजे आता ह्यामध्ये प्रवृत्त पण केलेलं आहे आणि प्रवृत्त करून निवृत्त केलेलं आहे. मग प्रवृत्त कसं केलेलं आहे तर काल परवा बाबांनी एक उदाहरण सांगितलं. त्या 2 मित्र असतात आणि मग ते 2 मित्र पहिल्यापासून एवढे एकत्र की शाळेमध्ये एकत्र, कॉलेजला पण एकत्र जातात. सारखंच म्हणजे दोघांचं शिक्षण, दोघं पण सारखी समान डिग्री घेऊन बाहेर पडले आणि मग एकच डिग्री एकाच कॉलेजला म्हणून दोघं सारखी एकत्र असतात. मग एकाच ठिकाणी नोकरीला अप्लाय करतात आणि दोघांना एकाच ठिकाणी नोकरी पण लागते. नोकरी पण एकाच पोस्टवर दोघांची, कारण काय शिक्षण समान आहे. आता समान शिक्षण आहे पण मग झालं मग काही दिवस असेच झाल्यानंतर मग एक 10-15 वर्षाचा वेळ गेल्यानंतर त्याच्यामधला एक मालक झालाय आणि एक आहे त्याच पोस्टवरती आहे नोकर. म्हणजे ज्या पोस्टवरती पहिल्यांदा भरती झाला नोकर या पोस्टवरती त्याच पोस्टवरती, आणि एक झालाय 15 वर्षानंतर एक त्या कंपनीचा मालक झालाय. मग काय असं थोडस बाबा त्यांच्यात चर्चा चाललेली असताना मग तो म्हणतो की काय बाबा म्हणजे काय कसं काय मी आहे त्याच पोस्टवरती नोकरच आहे आणि तू कसा काय मालक झाला? म्हणजे हा असं कसं काय झाला बदल एवढा? आपण दोघं पण
लहानपणापासून एकत्र शिकलोय, दोघांचं शिक्षण सेम आहे, दोघांची डिग्री पण सारखीच आहे, दोघं पण एकाच वेळेला काम कार्यरत होतो. पण असं काय झालं? तर मग तो जो मालक झाला तो म्हणतो की मी मालकासारखं काम करत होतो म्हणून मी मालक झालो, आणि तू नोकरासारखं काम करत होता म्हणून तू नोकरच राहिलाय. मग आता म्हटलं ते कसं काय? तू म्हणजे आपण दोघं पण नोकर होतो, तू मालकाचं काम कसं काय करत होता? तर आता इथं काय आहे की भाव, आता शेवटी काय की मालकाचंच काम करणं म्हणजे काय? मग म्हणे सांगतो चल म्हणे तुला की काय झालेलं. तर म्हणे असंच एक दिवशी आपण आलो जरा काम करून, संध्याकाळी बंद झाल्यानंतर आलो. तर ते त्यांचं घर आणि हे ते जरा फॅक्टरीपासून एक लांब होते, 5-6 किलोमीटर लांब होतं. आणि घरी आल्यानंतर जो मालक झाला त्याच्या लक्षात येते की बाबा आपण काय आज कंपनीमध्ये ऑफिसमध्ये फॅन आणि लाईट चालू ठेवून आलोय. त्यावेळेस म्हणे मला काही झोप लागलं, तू निवांत झोपला म्हणे, जाऊ दे म्हणे, कशाला आपलं कुठं काय जाते, तेव्हा जाते तर कुठं कंपनीत जाईल, आपलं काय थोडा तोटा होते का, आपला पगार काही कमी भेटणार आहे का, हा तो विचार करून तो झोपला. आणि ह्याला काही झोप लागली नाही का, तर काहीतरी बाबा कंपनीच आहे, ज्या कंपनीवर मी जगतोय, ज्या कंपनीचं मला रोजीरोटी मिळते, त्या कंपनीचं नुकसान होते, म्हणजे शेवटी माझं नुकसान आहे. हा भाव, आणि त्या भावाने तो रात्रीचं म्हणजे बाबा काय लाईट सोय नाही तर बाबा कंदील घेऊन रात्री चालत जाऊन त्याने ते लाईट बंद करून आला आणि मग तो शांत झोपला. मग म्हणे हा म्हणजे मी कंपनीत काम मालकाकडे करत होतो, म्हणजे माझी कंपनी आहे, ह्या कंपनीवरती माझं चाललंय, माझी कंपनी आहे, ह्या भावनेने मी काम करत होतो आणि तू नोकर आहे म्हणूनच हा भाव. म्हणजे तू बाबा ह्यात काय की भावाचा फरक, म्हणजे मी नोकर म्हणून काम करत होतो, म्हणजे नोकर ह्या भावाने तू काम करत होता म्हणून नोकरच राहिला, आणि मी मालक म्हणजे माझी जबाबदारी, माझी कंपनी आहे, आणि त्याचे माझं आता आज आपण बघतो म्हणजे समाजामध्ये आता सरकारी कितीतरी म्हणजे हे आहेत बाबा अशा की त्या आज डबघायला येऊन अगदी हे का म्हणजे प्रायव्हेटाईज म्हणजे खाजगीकरण होते. बऱ्याच क्षेत्रामध्ये आपण खाजगीकरण बघतो. तर खाजगीकरणाचा मेन उद्देश तोच आहे की बाबा सरकारी जिथं नोकरी आहेत तिथं लोक म्हणजे तेवढ्या ह्याला करत नाहीत काम. आता का आपलं कुठे काय जाते कंपनीचं, पण ज्या ह्याच्यावरती आपण चाललेलं आहे आज यामध्ये दोघांच्या मध्ये तर काय सगळं समान आहे, पण भावामध्ये फरक होता. माझ्या ह्या भावनेतून तो करत होता आणि त्यामुळे त्या भावामुळे तो मालक झाला. आता सिद्धांतमय बाबांनी काय सांगितलं एवढाच की बाबा तुमचा कार्य करतानाचा भाव, इथं भाव माझं कार्य, हा भाव ठेवून आपल्याला त्या कार्यात सक्रिय झालं पाहिजे. आणि बाबा सांगतात की तुम्ही ह्या भावनेनं कार्य करताय म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी यश मिळते. काय यश आपल्या मागे आहे? शिवाजी महाराजांच्या बरोबर मावळ्यांचा भाव पण तसाच होता. त्या भावामुळे स्वराज्याची स्थापना झाली. तसं बाबा आपल्याकडे आपण म्हणजे तसं बघितलं तर ज्या गोष्टी आपण अनुभवतो बाबा, एवढी गोशाळा एवढी सुरळीत चालून आता एवढं सगळं आपल्याला हे होतंय किंवा वृक्ष संवर्धनाचं पण कार्य तसं बघितलं तर आत्ताचे रिसेंट जे म्हणजे झाडांचं जे ट्रान्सप्लांटेशन चालू होतं, तर त्या विषयामध्ये असं होतं की अगदी भर उन्हाळ्यामध्ये म्हणजे अगदी रक्त बोलत असल्यामध्ये ट्रान्सप्लांटेशनचं काम चाललेलं. मला शंका आली की हे ट्रान्सप्लांटेशनचं होईल का सक्सेस, कारण आपण त्या ह्यांना म्हटलो, ते तयार झाले, ते करतायत, आणि असल्या जागेत की ज्या जागेमध्ये 5-6 वर्ष झालं झाडं लावते पण एक पण झाड आलं नव्हतं. म्हणजे अगदी ते सगळं मुरुम नेऊन तिथलं असं कडक उन्हाळा, जमीन तसली असल्यामुळे त्यावेळेस मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी गेलेलो चिखलीला आणि 5 झाडं लावायची फक्त म्हटली. आता हे झालं सकाळी भजन आणि सिद्धोबावरती गेलो. 5 झाडं लावायला किती वेळ लागतोय? आमचा मुंबईच्या हिशोबाने काय अर्धा-1 तास नाही झाला. हे तर काय म्हणतात मग काय यांचे खड्डे म्हणजे काय कुत्रे मांजरे उकरतात तसे खड्डे करतात. आता आमच्या डोक्यामध्ये तसंच होतं. तर ते 5 झाडं लावायला जवळजवळ 3-4 तास लागले होते. म्हणजे तेवढं हे करून म्हणजे तेवढं हे होतं. आपण म्हणजे किती प्रयत्न करतोय त्या प्रयत्नातून किती आपल्याला भेटते हा विषय सांगायचे. म्हणजे आता तसं बघितलं तर ते एकदम बंजर जमीन असताना तिथं काय येत नव्हतं. तिथं आज जवळजवळ 10-15 फुटाची झाडं एकदम आता पालवी फुटून एकदम लागून आली. म्हणजे किती एकदम आता सहज झालंय ह्या गोष्टी. तसं बघितलं तर त्या लोकांना पण नवल वाटतं बाबा. आता गेलेलो भेटलो तर त्या कंपनीवाल्यांना पण वाटतंय
काय कसं झालं म्हणे ते तुमच्याच काहीतरी म्हणे केलं असेल म्हणे. देऊ शकते तुम्हाला समजा अजून आम्हाला देऊ शकतो कारण ते ट्रान्सप्लांट करताना त्यांना पण माहिती होतं की आपण कशी ट्रान्सप्लांट करतो, झाडाची मुळ तुटत आहे, साली होत आहे, तर तसल्या याच्यामध्ये उन्हामध्ये किती आपण पाणी तसल्यामध्ये ते होते. म्हणजे हा किती चमत्कार झालाय सांगायचं होतं की व ती झाडं अशीच कापून टाकली असती कुठेतरी, काय त्यांचं काय झालं असतं काय सांगता येत नाही. तसं जर त्या कंपनीने मनावून नसतं घेतलं तर. आणि आता ज्या जागेत अशा ठिकाणी लावली की त्या जागेमध्ये झाडे येण्याची शक्यता पण फार कमी होती. हा म्हणजे आम्ही 4-5 वर्ष ट्राय करत होतो, तर किती वेळा पाणी घातलं तर तिथं पाणी झाडाला काय म्हणजे असा एक तो अनुभव आहे. आणि त्या ह्याच्यातून आता असं झालंय की आजची झाडं जी आता जिकडे चांगली झाडं आहेत ना त्याच्यापेक्षा किती झाडं चांगली दिसायला लागली. ट्रान्सप्लांट केलेले आता लगेच 1 महिना 2 महिन्यामध्ये एवढं म्हणजे आपल्याला काय यातून बोध होतोय की बाबा म्हणजे त्या झाडांसारखी बघा अशा अवस्थेची काय आपण जर ह्यात नसतो बाबाने जर वापरलं तर आपली पण काय अवस्था झाली असती. काय आता बरेच आपण प्रकल्प बघतो काय कशी कुठं झाडं कापून टाकतात, काय गडप करतात ते समजत पण नाही. म्हणजे आता सुरुवातीला पण यांनी पण असे 4-5 झाडं गाडून बिडून काय त्याचं मागमूसच ठेवत नाही. म्हणजे आज असं समाजामध्ये बघतो ना काय लोकांची म्हणजे अवस्था आहे की म्हणजे बाबा त्यांचं काय आयुष्य किंवा काय जगणं. पण बाबाने आपल्याला म्हणजे बाबा हे केलं आणि आपण ह्या इकडे आलो विश्वात्मके देव मंडळीमध्ये आपलं कसं फळ भेटलं. म्हणजे त्या झाडांचं जसं बदललं आणि अशा ठिकाणी लागले तरी पण ते एवढं म्हणजे एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लागून पण एवढं चांगलं झालं. तसं आपल्या जीवनामध्ये म्हणजे हा जीवनक्रम कसा आपला बदललाय हे सांगण्यासाठी मला तो दृष्टांत घेतलाय की आपला जीवनक्रम म्हणजे आधी काय लोकांचं बाहेरचं जीवनक्रम आणि आपल्यामध्ये कसा इकडे आल्यानंतर बदलाव झालेला आहे, जीवनक्रमामध्ये आपला कसा बदल झालाय त्यासाठी बाबा की आपण मालक आहे अशा भावनेने आपल्याला कर्म कार्य करायला शिकवलं. त्या कार्यामध्ये म्हणून आपल्याला म्हणजे तो भाव आपल्यात उतरलाय, बाबांचा जो भाव आहे तो भाव आपल्या विश्वासामध्ये उतरलाय. आणि त्यामुळे आपल्याला जे काय आपल्याला वाटतंय ना आपलं झालं आपण आपली पाठ फुटून घेऊन आपल्या ह्याने नाही झालेलं ते, तर तो बाबाने भाव उतरवलेला आहे. आणि त्या भावामुळे हे आपल्याला जिथे जिथे आपल्याला यश प्राप्त होते त्या यशाचं ते हे आहे. म्हणजे भाव होतात ना म्हणजे काय हिरो सारखं कार्य करायचं आणि कार्य झाल्यावरती झिरो. मग त्यासाठी आता काय असं तर तो झिरोचा भाव जाणार नाही. मग परत किशोरला म्हटले बाबा झाडं किती लावली, 1 लावलं. गवत किती मारलं, किडे किती मारले, 1 झाड लावलं. पण त्याच्याबरोबर असा भाव निर्माण झाल्यावर लगेच वाटतंय ना बाबा नको बाबा ते झाड लावलं म्हणायला नको. कारण झाड लावलं म्हटलं की त्याच्याबरोबर हे सगळं बसतंय मोकांडीवर. म्हणजे त्यावेळेस मग तो भाव म्हणजे भाव काढताना पण कसा काढतात की बाबा आपलं चिखलीमध्ये मंदिर झालं हे झालं सगळं त्यावेळेस झालं बाबा. पण ज्यावेळेस कार्यक्रम होतो त्यावेळेस म्हटलं नाही आपल्याला झालं कार्य करायचं, झालं कार्य केलं आपण आणि आपण दिलं. म्हणजे अशा भावनेनं म्हणजे ते क्रिया करून आधी आपल्याकडून अशा घेतलेल्या आहेत किंवा त्या क्रिया करून दाखवल्यात म्हणून आपल्याला पण असं होतं. म्हणजे आज आपल्याला कधी वाटत नाही बाबा की आपलं इथं नाव यावं किंवा कुठे आपल्याला बाबा पेपरला जरी नाव दिलं म्हटलं तरी आपण असं काय म्हणजे हे करत नाही. म्हणजे का तर तो त्या पेपरमध्ये येण्याचा भाव काय की बाबा त्यातून इतर लोकांची जनजागृती व्हावी ह्या भावनेने दिले. आज समाजामध्ये आज पांडवकड्याला जाऊन कोण पण सेल्फी काढत नाही. आपण बाहेर समाजामध्ये बघतो की झाडं म्हणजे लावतात कशासाठी बाबा त्या दिवशी जसं फोटो काढून टाकायसाठी. तर तो भाव कोणाकडे नाहीये. म्हणजे जसं बाबा प्रवृत्त केलं त्या प्रवृत्तीतून म्हणजे ठेवलं नाही तिथं बाबा की आम्ही लावली आम्ही मालक आहे हा भावना नाहीये. तर त्यातून बाबांनी बाहेर प्रवृत्तीतून निवृत्त कसं व्हायचं तसं बाबा इथे परमार्थामध्ये पण त्या बाबांनी तसं ठेवलं आपल्याला. म्हणजे सांगताना मला सांगितले काय की ह्याच्यामध्ये आपल्याला धोका कशापासून जे असते उपाधी, लौकिक आणि प्रसिद्धी, संपत्ती ह्या गोष्टीपासून लांब ठेवलंय. का तर बाबा तुम्ही ह्यात गेला की अडकण्याची शक्यता आहे ना. परमार्थामध्ये पण जर उपाधी निर्माण केला की मग ती सोड वाटत नाही. पण बाबाने आपल्याकडे उपाधी निर्माण होईल असं कुठली गोष्ट ठेवलेलीच नाहीये. कधी कुणाला महाराज म्हणून मी रोस वाटते का कोणाला म्हणजे ह्या म्हणजे विचारांचं कसं बारीक 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 हॅमरिंग झाले त्याच्यामुळं हे विचार कधी आपल्या गावालाच नाहीयेत. प्रसिद्धी यावं लाईट प्रकाशात म्हणजे काय बाबा सांगितलंय म्हणजे कार्य उजेडात पाहिजे आणि कार्यकर्ता अंधारात पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर जर उजेड पडला तर तुम्हाला दिसेल का काय म्हणजे जर उजेड पडला आपल्या चेहऱ्यावर दिसतंय का.
अंधार डोळ्या पुढे सगळा. मग काय करतोय काय नाही कुठे काय त्याला पण माहित असतं की म्हणजे असं आज समाजामध्ये चाललंय. पण काय की तसं आपल्याला पहिल्यापासून बाबांनी असे गोष्टी हॅमर केल्या. नुसतं लगेच असं नाही झालं म्हणजे ह्या जीवनक्रमावरती लगेच असं आणलेलं नाहीये. हळूहळू हळूहळू त्या गोष्टी घडत आलेल्या आहेत. मग आता बाबा ह्या निवृत्ती आणि त्यातून प्रवृत्त आणि त्यातून निवृत्त कसं व्हायचं हे पण आपल्याला दाखवून देऊन तसं आपल्याला करून घेतलंय. आता आपला तसा म्हणजे झाला नसता भाव बाबा आता एवढं सगळं एवढं कार्य करतोय तर लगेच आपल्याला त्यातून बाबांनी निवृत्त कसं व्हायचं त्यातून आले कसं राहायचं हे पण आपल्याला हे करून आता त्या पुढचं काय आहे की बाबा इहलोक आणि परलोक म्हणजे आता तिथं त्या विंचवाचं बिराड पाठी असतं का नाही तसं आपलं बिराड घेऊन आपण परमार्थात आहे. पण त्या विंचवाला त्या बिराडामुळे नाश होतो. आपल्याला बाबाने आपल्या बिराडासहित आपल्याला पण तारले का तर घरी प्रत्येकाचे येऊन आता बाबा झालं आम्ही अनुग्रह घेतला तरी घरच्यांचं काय तर राहिले शिल्लक. मागच्या वेळेसच आमचाच अनुभव महाशिवरात्रीचे कार्यक्रम करून चाललेत आणि जाता जाता त्याच्या घरी का तर त्याची इच्छा आहे काय आई वडिलांचं पण हो किंवा त्यांनाही भेटावा अनुग्रह तसं आपल्या प्रत्येकाचा होता. आणि प्रत्येकाच्या बाबा घरी येऊन घरच्यांचा पण म्हणजे तो म्हणजे त्यांना पण म्हणजे हे करून म्हणजे सगळा म्हणजे आपल्या सहित आपल्या घरच्यांचं म्हणजे बाबा हे लोकातलं म्हणजे आपल्या सगळ्यांचं केलंय. आणि पारलौकिक मध्ये बाबांनी त्या दिवशी मागच्या वेळेस उल्लेखाडीचा जो वैष्णव मेळावा झाला त्यावेळेस बाबांनी सांगितलं की उन्नत शिखरावरती ऋषी मुनी तपस्वी जे आहेत त्यांचं समोर समोर दर्शन घेते. कुठे कुठले उन्नत शिखरावरती किंवा म्हणजे ऋषी तपस्वी वैष्णव नामधारक कोण आहे ते पारलौकिक मंडळी. म्हणजे आपल्याला वाटतंय की काय आपल्या बाबांचा बघण्याचा भाव आणि तुम्ही बाबांनी आपल्याला तसा बघण्याचा भाव निर्माण केलाय. पारलौकिक म्हणजे काय आपल्याला वाटतंय काय मेल्यानंतर कुठे किंवा कुठे दुसरीकडे जाऊन त्या लोकात जाऊन नाहीये तर इथं आपण एकामेकाची संगत आहे आपली ती कोण आहे तपस्वी ऋषी मुनी म्हणजे काय किती तप म्हणजे करून आता तपस्वी म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ते हिमालयात तपस्वी करणारे तप तेच असतात. पण कोण आहेत तर बाबा आपल्याकडून ते तप करून घेत आहेत. वाचिक तप कायिक तप सगळे चालू आहेत ना. काय काय सकाळी ब्रह्ममुहूर्त भजन आहे हरिपाठ म्हणजे काय परिपाठ आहे ह्या सगळ्या ह्या तपस्या आहेत. मग त्याला आपण तप म्हणत नाही किंवा ह्या आपण साधना म्हणजे ह्या सहज वाटत आपल्याला पण ह्या अगदी उच्च कोटीच्या साधना दिलेल्या आहेत आणि ह्या उच्च कोटीच्या साधना दिल्यामुळे आपला हा आता कसा जीवनक्रम झालाय आपला बदल झालाय ना. विचार करा आपला जीवनक्रमात असलं काय होतं का आधी शिकलो एवढं झालो काय मस्त पगाराच्या नोकऱ्या काय काय डॉक्टर होऊन मिरवत होतो पण हा विचार तरी होता का. हा जीवनक्रम ह्या जीवनक्रमामध्येच करिअर आहे. करिअर म्हणून वेगळं करण्याची काही गरज नाही. तर ह्या जीवनक्रमामध्ये करिअर आहे आणि बाबा म्हणतात म्हणजे त्यावेळेस बाबा तुमचा असा जीवनक्रम होतो त्यावेळेस तिथं म्हणजे अर्थ काम मोक्ष आणि म्हणजे सगळं ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आहेत. चारी पुरुषार्थ तिथं आहेत आणि चारी पुरुषार्थ जिथं आहे तिथं म्हणजे बाबा धर्म प्रकट होतो. हाच धर्म आहे. म्हणजे धर्म म्हणजे आपल्याला वाटतं का धर्माची बऱ्याच वेळा धर्म बोललं की आपल्याला धर्माची संकल्पना किंवा धर्म काय आहे हे स्पष्ट करून सांगता येत नाही. पण ज्यावेळेस असा जीवनक्रम असतो त्यावेळेस धर्म तिथे प्रकटच असतो आणि तीच पुढे संस्कृती होती. धर्म संस्कृती म्हटलं तर आपल्याला लगेच त्या गोष्टी लक्षात येत नाही. पण किती साध्या सोप्या गोष्टी मी सांगितले की असा जेव्हा जीवनक्रम असतो असे जेव्हा लोक राहतात ह्या आहे ना लोकांचं जेव्हा राहणीमान असतं तेव्हा तिथं धर्म म्हणून अशी वेगळी काही गोष्ट राहिलीच नाही. हिंदू धर्म सनातन धर्म आपण म्हणतो तर ह्या जीवनक्रमावरती आणून जीवनक्रमावरती आणलं आणि आपल्याला कळालं पण नाहीये. आता कळलं नाही कळलं तरी फक्त बाबा काय आपल्या ह्यातून बाबांच्या कार्यामध्ये थोडस सक्रिय राहिलो तर आपोआपच सगळं व्यवस्थित होतंय. त्यासाठी काय वेगळं आपल्याला करायची गरज नाही. फक्त इथं सक्रिय राहून आतल्या ऑर्बिटमध्ये बाहेरच्या ऑर्बिटमध्ये न फिरता जवळ येणं आणि बाबा इथं टिकून राहणं. बाबा म्हणतात नाही या कसं तरी बाबा येऊन इथं झोपा. गाडीत एकदा बसले की गाडी तुम्हाला पोहोचवणार आहे. तसं या इकडे विश्वात्मक मंडळीमध्ये सामील झालो की आपण बाबा मधल्या आलो आज थोडस सक्रिय राहिलो की आपोआपच आपलं ते कार्य करून घेणार आहे.
कार्य आपल्याला म्हणजे हे करायचे हे नाहीये, पण ह्या फक्त सक्रिय राहून ह्याच्यात राहिलं की आपोआप सगळ्यांचं हे होणार आहे. पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सर्व साधुसंतान की जय, अवधूत श्रीधरम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. जय गो माता. जय